जिल्हाधिकारी हा काही ब्रह्मदेव नाही, तो प्रशासकीय यंत्रणेतला एक घटक आहे। त्याच्याकडे एका विशिष्ट क्षेत्राचं वैद्यकीय स्वरूपातलं ज्ञान असेलच असं नाही। मग अशा वेळेला निर्णय पुढे मागे झाले, वेळेवर नाही घेतले गेले, चुकीचे घेतले गेले, त्यासाठी कोणाला परत जबाबदार धरायला जायचं? प्रसादजी, मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की जरी आपण विकेंद्रीकरण हे फक्त पहिली गोष्ट ही म्हणजे हेही नसे थोडके म्हणून आपण अगदीच प्रत्येक वेळी आपण शासनाला धारेवर धरतो, पण चला कुठेतरी आपण म्हणतो की एखादी व्यक्ती चला देवाचं नाव घेते, एकदा तरी त्यांनी देवाचं नाव घेतलं तरी चला आनंद आहे म्हणून आपण याचं कौतुक आधी करूया। पण मला वाटतं की हे कौतुक हे खूप तात्कालिक आणि आपल्या एक या काय आपण केलेल्या टीकेसाठीचं एक मलमपट्टीच असेल। याचं कारण असं आहे की जो भ्रष्टाचार हा किंवा जे गैरव्यवस्थापन हे राज्य पातळीवर होत होतं किंवा जे व्यवस्थापन हे सचिवांच्या पातळीवर होत होतं, तोच भ्रष्टाचार आणि तेच गैरव्यवस्थापन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलवर होणार नाही याची काही शाश्वती देता येत नाही। आणि सगळ्यात महत्वाचं की आपण म्हणजे आता आपल्या सोबत दीपक सावंत जे आहेत, तर आपल्याला एक चांगली गोष्ट माहिती आहे की आरोग्य खात्यामधला सगळ्यात मोठा जी समस्या आहे आतापर्यंतची वर्षानुवर्षे, म्हणजे याची सुरुवात प्रसादजी होते, तुम्हाला आठवत असेल की 1985 साली जे मध्ये एक 20-25 लोकांचे डोळे गेले होते एक फॉल्टी ग्लिसरीनमुळे, आणि तेव्हा जस्टिस लिंटेन आयोगाने ची आपण स्थापना केली आणि त्यांनी एक खूप 600-700 पानांचा एक अहवाल, कशी खरेदी व्हायला हवी काय, जस्टिस लिंटन हे अतिशय अभ्यासू माजी न्यायमूर्ती होते। मला वाटतं की तो तेव्हाचा 80-90 सालचा जो अहवाल आहे तो आता आपल्याला मंत्रालयात सापडणार आहे, तो रद्दीत गेला असणार आहे। तर त्या एक तुम्ही समजून घ्यायला हवं की तमिळनाडू मॉडेल आपण म्हणतो, जवळपास मी विचारलं माझ्या एका आरोग्य अधिकाऱ्याला ज्यांनी बरीच वर्ष आरोग्य खात्यात काम केलंय, त्यांनी मला सांगितलं की अमोल 7 वेळा आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री असू द्या, सचिव असू द्या, हे 7 वेळा 15-15 दिवस हे तमिळनाडू सरकारचं आरोग्य खात्याचं पाहुणचार घेऊन आले, पण तमिळनाडू मॉडेल काही अस्तित्वात येत नाही, फक्त तो चर्चेपुरता आणि आमच्या सारख्यांना एडिट पेजवर लिहिण्यापुरता तो राहिलेला आहे। तर त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐवजी एक पासबुक आपल्याला दिलेलं असतं आणि प्रायमरी हेल्थ सेंटर, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या रेसिडेंट्स आणि नर्सेस, सगळ्यात आधी प्रसादजी कोणाला कळतं औषधं कमी आहेत म्हणून? नर्सेसला कळतं, डॉक्टरलाही नाही कळत। म्हणून मला वाटतं की त्यांची एखाद्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती नोंदणी ही पारदर्शक पूर्ण राज्याला, आरोग्य मंत्र्यांना, सचिवांना आणि मुख्यमंत्र्यांच्या सचिवांपर्यंत जर दिसली तरच ती खरेदी योग्य होईल। नाहीतर एक पॅरासिटामॉल किंवा एक काहीतरी क्लोरोक्विन घ्या आणि अख्ख्या राज्याला तुम्ही 2,200 कोटींचं टेंडर काढा, असे प्रकार परत घडतील असं मला वाटतं की एकच मिनिट, एकच मॉडिफिकेशन दीपक सावंतजी मला सांगायचंय, म्हणजे सध्या ते सत्तेच्या खूप जवळ आहे, ते आपल्यासाठी त्यांच्यासारखी एक व्यक्ती आहे ही आपल्यासाठी आशादायी म्हणून सांगतो की या पासबुक कितपत आहेत किंवा त्याच्या नोंदी किती जातात किंवा त्याची किती नोंद घेतली जाईल ह्याचं आपल्याला ऑडिट केलं पाहिजे। पण मला एक सांगायचंय की तमिळनाडू मॉडेलचा आपण जर सूक्ष्मपणे अभ्यास केला तर आता ऍप्सचा जमाना आलेला आहे, अगदी खेडोपाडी ओला उबर पोहोचलेला आहे। अशा वेळेला तमिळनाडू मॉडेलमध्ये एका इफेक्टिव्ह सॉफ्टवेअर आणि त्यांच्या फोन मधल्या ऍपचा वापर केला जातो आणि एखादं औषध किती संपलं किंवा किती ते दिलं रोज, तर त्या नोंदी त्या ऍपच्या माध्यमातून या सगळ्यांपर्यंत पोहोचतात। आता हाताने लिखापडी करून पासबुक ते जाणार, परत तो लाल फितीचा कारभार जो आहे, म्हणजे मला यात अमोल अन्नदाते एक विचारायचं असं आहे की कदाचित पासबुक हीच भ्रष्टाचाराच्या साठीची केलेली नवी रचना असू शकते का? नाही, मला यात म्हणजे नाही, भ्रष्टाचार हा कशा प्रकारे होतो हे जर सांगायचं झालं तर आपण त्याला एकदम डिटेल, मला वाटतं की या चर्चेत अपेक्षितही आहे की एकदा कळू तरी द्यात की नक्की औषधं पोहोचण्याच्या मधले जाळीतले शुक्राचार्य नक्की कसे असतात, कोण असतात? मला वाटतं की दीपक सावंतजी जेव्हा आरोग्यमंत्री होते तेव्हा त्यांनी म्हणजे पहिले आरोग्यमंत्री असतील त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की जेव्हा औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल झाली तेव्हा विधिमंडळामध्ये, मला इफ आय एम नॉट रॉंग, मला सावंत सरांनी करेक्ट करावं की त्यांनी हे मान्य करून त्यांनी हे जाहीर केलं होतं की 297 कोटींचा गैरव्यवहार ह्या
औषध खरेदी घोटाळ्यामध्ये झालेला आहे. तर मी जी माहिती घेतली किंवा जशा प्रकारे होतं की बऱ्याचदा किंवा जनऔषधी चळवळ जी आपल्याकडे चालू आहे, जी. तर एक काय होतं की जर बाजारामध्ये चांगल्या प्रतीची पॅरासिटेमॉल, खरं तर औषधाचा प्रश्न सोडवणं इतकं सोपं आहे आता प्रसादजी, की म्हणजे सगळ्यात सोपा प्रश्न आहे तो सोडवायला. तर समजा पॅरासिटामॉलची गोळी ही सगळ्यात चांगल्या दर्जाची गोळी ही 1 रुपयाला मिळत असेल, तर बऱ्याचदा शासनामध्ये असं घडलेलं आहे की 1 रुपयाची गोळी ही 1.5 रुपयांनी, 2 रुपयांनी, 2.5 रुपयांनी अशा चढ्या भावाने बऱ्याचदा हे जे औषध आहेत ते खरेदी केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर औषध खरेदीचं एक पॅटर्न असतं की वर्षानुवर्ष तुम्ही जर अभ्यास केला की औषध सप्लाय करणारी जी माणसं आहेत शासन, तर ती अनेक वर्ष तीच राहिलेली आहेत. म्हणजे नवीन मंत्री जेव्हा, म्हणजे मी दीपक सावंतजींच्या काळामध्ये त्या मनाने त्यांनी MR खूप चांगलं काम केलं. मला त्यांना म्हणजे त्यांच्यावर मला थेट यात दोष नाही ठेवायचा आहे, पण एक नेहमीचा पॅटर्न. आणि एक लक्षात घ्या प्रसादजी, मला तुम्हाला करेक्ट करायचंय की फक्त आरोग्य मंत्र्याचा याच्यात एक रोल असतो, पण 5 खात्यांमध्ये औषध खरेदी होते. आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण. तुम्हाला सांगतो त्या समाज कल्याण, आदिवासी आणि महिला बाल कल्याण मध्ये तर औषध खरेदी त्या तुम्हाला माहितीये ज्या गोळ्या आपलं महिला आणि बाल कल्याण जी गोळी मागे खरेदी करायचं, आता तरी ते चेंज केलंय, त्या हिमोग्लोबिनच्या ज्या फेरस सल्फेटच्या गोळ्या होत्या, आम्ही सांगून थकून गेलो की फेरस सल्फेट आता आउटडेटेड झालेलं आहे. तर फेरस ॲस्कॉर्बेटच्या ऐवजी हिमोग्लोबिन कमी करणाऱ्या फेरस सल्फेटच्या गोळ्या ज्या पचायच्याच नाहीत, या गोळ्यांची कोट्यवधींनी खरेदी झाली. तर ज्या गोळ्या निकामी असतात त्यांच्या चढ्या दराने त्याच लोकांकडून मंत्री आला की त्या नवीन टेंडर देणारी जी माणसं आहेत त्यांना पहिल्या दिवशी म्हणजे टेंडर आणि भरणारी माणसं तीच असतात, फक्त मंत्री बदलत राहतात. आणि टेंडरची जी कॉपी असते ती अशा प्रकारे बनवली जाते की त्याच्यामध्ये पारदर्शकपणे औषध सप्लाय करणाऱ्या लोकांना जागाच मिळू नये. हे एकदम छान मॉडेल जे आपल्या सत्तेमध्ये तयार झालेलं आहे. बिलकुल. आणि याच अनुषंगाने लोकांनाही स्वस्त दरातली औषधं असतात. जनऔषधीचा प्रचार त्यांच्यापर्यंत पोहोचला तर हे समजेल आणि तशा पद्धतीचा त्यांचाही मानसिकतेतला बदल होऊ शकेल. अगदी एकच मिनिटामध्ये मी हा विषय अगदी शॉर्ट सांगतो प्रसादजी. हे खूप सोपं आहे, पण आपल्या सध्याच्या राजकीय व्यवस्थेला ते करणं अशक्य आहे. की एक साधी गोष्ट सांगतो की ही सगळी औषधं जी आपल्याला भारतभर दिसत आहेत, ही सगळी कुठे तयार होतात, तर हिमाचल प्रदेशच्या बद्दी नावाच्या गावामध्ये ही सगळ्या फॅक्टरीज लागलेल्या आहेत. सिप्ला, लुपिन पासून सगळ्या प्रायव्हेट कंपनीज तिथेच तयार होतात. अगदी साधी गोष्ट, दीपक सावंतांसारखी एक पारदर्शक व्यक्ती नेमणे, जी शासकीय किंवा अशासकीय असेल, जिथे सिप्ला किंवा लुपिनची सगळ्यात बेस्ट औषधं, आणि त्यांची औषधं ही बेस्ट असतात. सध्या स्टँडर्ड कंपनीची औषधं तयार होतात, तिथून जाऊन शासनाने थेट त्या फॅक्टरीज मधून, हिमाचल मधून ती खरेदी करावी. त्यांना अगदी स्वस्त दरात ती औषधं मिळतील. अगदी सोपं.